नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माझ्या नातीच्या आवडीचा मसाला डोसा बनवूया. कारण रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असते आणि असं काहीतरी नवीन वेगळा पदार्थ पाहिजे असते. तर आज आपण माझ्या नातीसाठी स्पेशल मसाला डोसा बनवूया तिच्या आवडीचा. तर चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. त्या पहिले प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 2 वाट्या मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी मी उडदाची डाळ घेतली, 2 चमचे मसुराची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ. आता ह्या सगळ्या डाळी आपण एकत्र करून घेतल्या. डाळ तांदूळ हे छान 4-5 पाण्यानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता आपण हे पहिलं पाणी काढून टाकलं, दुसरं पण पाणी टाकणार आहोत. असं करत आपल्याला हे 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि जेवढं आपण डाळ तांदूळ घेतले त्याच्या आपल्याला डबल पाणी टाकायचं आहे. म्हणजे हे एक 7-8 तास आपल्याला हे छान भिजू द्यायचं. त्यामुळं काय होते, डाळी चांगल्या फुगल्या जातात. त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्तीच ठेवायचं आहे. 1 चमचाभर मेथी घातली, छान मिक्स करून घेतलं. आता हे झाकण ठेवलं. जर तुम्हाला रात्री दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजत घालू शकता. सकाळी वाटण करून पुन्हा वाटल्यानंतर एक 5-6 तास आपल्याला भिजत घालायचं असते. तर हे छान 7-8 तास मी भिजत घातले होते. डाळ तांदूळ मस्त भिजल्या गेले, तुम्हाला दाखवले मी. आता आपण हे वरचं थोडंसं पाणी काढून घेतलं. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले काही डाळ तांदूळ आणि तेच पाणी आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे बारीक करताना. त्याच पाण्याचा वापर करायचा म्हणजे पीठ छान फुलल्या जाते. बघू शकता एकदम बारीक असं आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे डाळ तांदूळ. आता राहिलेलंसुद्धा आपण सगळं डाळ तांदूळ बारीक करून घेऊया. आणि एक मोठं भांडं घ्यायचं छान. मी कुकरमध्येच ठेवलेलं आहे म्हणजे झाकण पॅक लागलं जाते. थोडंसं मिक्सर विसरून पाणी घातलेलं आहे, एक अर्धी वाटी. छान फेटून घ्यायचं, एक 4-5 मिनिट मस्त फेटून घ्यायचं. छान फेटून झालं. आता आपण याला झाकण लावूया कुकरचं. आणि तुम्ही याच्यावरती एखादा जाड टावेल ठेवू शकता, कारण सध्या थंडीचे दिवस आहे. त्यामुळं लवकर पीठ हे फुगलं जात नाही. त्याच्यामुळं थोडासा जाड कपडा झाकण ठेवायचं म्हणजे आपलं हे पीठ छान फुगलं जाते. आता 7-8 तास झाले, छान पीठ फुगलं गेलं. आता आपण सांबारची तयारी करून घेऊ. तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी सांबारसाठी लावली. तेल घातलं, हळद, थोडंसं हिंग आणि एक बारीक कट केलेला टमॅटो घातला गावरान. कुकर लावलं. कुकर होईपर्यंत आपण इकडं बटाट्याची भाजी करून घेऊया. कढई गरम करायला ठेवली. तेल थोडंसं भरपूरच घालायचं. तेल घातल्यानंतर मी जिरे मोहरी फोडणीमध्ये, त्यानंतर हिंग, उडदाची डाळ घातली 1 चमचा, अर्धा चमचा मेथी दाणे घातले, फोडणीमध्ये छान परतून घेतले. त्यानंतर 5-6 कांदे मध्यम आकाराचे लांब लांब कट करून घेतले, ते घातले. अद्रक लसूण घातलं कुटलेलं. हे छान परतून घ्यायचं आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं कांदा परतताना. आता आपल्याला थोडासा कांदा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला आहे म्हणजे चव छान येते. आता आपला कांदा व्यवस्थित परतला गेला बघू शकता. तर आपण याच्यामध्ये काही मसाले घालूया. लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा. ते छान मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आपण आधीच उकडून मी कट करून बटाटे ठेवले ते घातले. छान मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण बटाट्याला मसाला लागला गेला पाहिजे. एकसारखं परतून घ्यायची आपल्याला ही भाजी. मस्त कलर आला बघू शकता. आणि उलथाण्याच्या सहाय्यानेच आपल्याला छान मॅश करून घ्यायचे. थोडंसं मीठ घातलं, थोडीशी साखर चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर घातली. आता आपल्याला सारखं परतून घ्यायची भाजी. एक 4-5 मिनिट मस्त खालीवर करत. तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता तुमच्या आवडीनुसार. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मस्त आपली भाजी तयार झाली. आणि थोडंसं उलथाण्याच्या सहाय्याने म्हणजे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. आता आपण एक वाफ काढून घेऊया. तर एक 3-4 मिनिट मस्त आपली भाजी परतून घेतली आणि तयार पण झाली. थोडंसं आता आपण हे बाजूला ठेवूया आणि झाकण ठेवायचं म्हणजे भाजी पण छान शिजल्या गेली. आपली मस्त बटाट्याची भाजी तयार झाली. झाकण ठेवल्यामुळं बऱ्याच वेळ गरम राहते. आता आपण सांबारची तयारी करून घेऊया. आधीच मी कुकर लावलं होतं, तर कुकर थंडही झालं. आता हे भांडं गरम करायला ठेवलं. तेल घातलं, जिरे मोहरी हिंग आणि लांब लांब कट करून घेतले 2 मध्यम आकाराचे कांदे ते घातले. थोडं लसूण अद्रक घातलेलं आहे ठेचलेलं. आता हे थोडंसं लालसर कलर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मी काही भाज्या पण आधीच कट करून ठेवलेला आहे. 1 बटाटा, 1 वांगं आणि थोडेसे दोडक्याची अर्धी वाटी बारीक कट केलेले तुकडे
थोडंसं मीठ घालायचं भाज्या परतताना, म्हणजे भाज्याला पण छान मीठ लागले जाते. गावरान टमाटा आहे, एक बारीक कट करून घातलं, छान परतून घेतलं. सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे. शेवटी मसाले घालायचे आहे. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि हे आमसूल आणि गूळ मी आधीच भिजत घातला ते घातलं. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. सांबार मसाला घालूया 1 ते 1.5 चमचा. आपण वरतून पण नंतर सांबार मसाला वापरणार आहोत. आता हे छान मिक्स करून घेतलं. छान झाकण ठेवायचं म्हणजे भाज्या छान शिजल्या जातात. खालीवर करत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. पुन्हा झाकण ठेवलं. आता 1-1.5 मिनिट आपल्या मस्त भाज्या तयार होत्या तोपर्यंत आपण इकडं जी चटणी बनवून घेतलेली आहे मी, शेंगादाणे आणि खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून त्यावरती जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी घातली. चटणी पण तयार झालेली आहे. तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. तर भाजी पण आपल्या इकडं मस्त मऊ झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये जे कुकरला डाळ लावून घेतली होती ती थोडीशी रवीने हलवून घेतली आणि आता ह्या भाजीमध्ये टाकली म्हणजे मस्त आपला सांबार तयार झाला. थोडीशी कसुरी मेथी पण घातलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसर हवं तेवढं ठेवू शकता किंवा पातळसर करू शकता. शेवटी अजून मी 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घातलेला आहे. सांबारला उकळी येते तोपर्यंत आपण पीठ पण बघून घेऊया. मस्त पीठ फुगल्या गेलं आहे बघू शकता. छान जाळी आलेली आहे. तुम्ही जवळूनसुद्धा बघू शकता. आता आपल्याला हे पीठ छान 5 ते 6 मिनिट मस्त फेटून घ्यायचं आहे. तर फेटून होईपर्यंत आपलं हे सांबार पण झालं. आपण ते भांडं उतरून ठेवूया. आता हे जे पीठ आपलं फुगलेलं आहे ते आपण अर्धच एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये मी 2 चमचे रवा थोडासा हलकासा भाजून घेतला, तो घातला. अर्ध्याच पिठामध्ये घातलेला आहे. अर्धं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता हे रवा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनिट म्हणजे एकसारखं पूर्ण रवा मिक्स होते. चवीनुसार मीठ घातलं. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी सोडा घातलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी घातलं. आता हे आपल्याला पुन्हा एक 4-5 मिनिट मस्त फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं आपलं पीठ तयार होतं. तर आधी मी अर्धा ग्लास पाणी घातलं, अजून थोडंसं मी पाणी घातलेलं 1 कपभर आवश्यकतेनुसार. तर आता हे छान मिक्स करून घेतलं. तवा गरम करायला ठेवला. तुम्ही बिडाचा तवा वापरू शकता किंवा हे नॉनस्टिक निर्लेपचा वापरू शकता. तर आज आपण हे नॉनस्टिक तवा वापरूया. तवा छान गरम झाला, तेल लावून घेतलं. छान 1 पळीभर मस्त आपलं हे सारण पसरवून घ्यायचं. एकदम छान पातळसर डोसा बनवून घ्यायचा आहे. अजून थोडंसं पाणी लागते असं वाटते मला. तर अजून थोडंसं मिश्रणामध्ये मी पाणी घालणार आहे 1 कपभर. छान डोसा आपलं पसरून घेतला. वरती तेल टाकून घेतलं. झाकण ठेवायचं 1 मिनिटभर. झाकण ठेवल्यानंतर बघू शकता मस्त बाजूच्या कडा सैल करून घ्यायच्या म्हणजे खाली चिटकणार नाही. एकसारखा आपला डोसा तयार होतो. डोसा आपण सैल करून घेतला. त्यावरती भाजी घालूया म्हणजे एकसारखा डोसा भाजला जाते आणि खाली जळतसुद्धा नाही. मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला. चला तर पहिला माझ्या नातीला देते मस्त. चला तर आता आपण दुसरा पण एक डोसा टाकून घेतलेला आहे. मस्त पीठ पसरवून घेतलं, झाकण ठेवलं. मस्त सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि छान कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. व्यवस्थित सगळ्या साईडनी कडा त्याच्या काढून घ्यायच्या म्हणजे एकसारखा आपला डोसा भाजला जाते आणि कुरकुरीत होते आणि कलरही सुंदर येते बघू शकता. मस्त आपले हे डोसे तयार झालेले कुरकुरीत असे. छान सोबत सांबार आणि खोबरं शेंगदाण्याची थोडीशी पातळ चटणी, बटाट्याची भाजी, एकदम हॉटेलमधल्यासारखेच मस्त कुरकुरीत असे आपले हे मसाला डोसा तयार झाला. तुम्हाला मी थोडासा तोडून पण दाखवला. मस्त छान कुरकुरीत असं आपला हा डोसा तयार झाला. तर रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.